सायबरच्या क्षेत्रात आपण तयार केली आहे। आपल्याला कल्पना आहे की आज सगळ्यात जास्त आपल्याला सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतोय आणि हजारो कोटी रुपये हे लोकांचे जात आहेत आणि उशिरा कंप्लेंट्स आल्यामुळे गुन्हा जरी उघडकीस आला तरी 10 राज्य 10 देश परिवर्तित करून कुठल्या तरी अशा देशाच्या खात्यामध्ये पैसे जातात की ज्या देशाशी आपला कुठलाही करार नाही आणि त्यामुळे ते पैसे आणणं आपल्याला अतिशय कठीण जातं आणि म्हणून गोल्डन अवर मध्ये हे काम करण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी आपण काम करतोय। आता 2024 मध्ये याचाच उपयोग करून नाही करावं लागतं। आता आपण जी प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे बँकांनी जर सपोर्ट केला नाही, आता फॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने तर असाही निर्णय दिलाय की जेव्हा फ्रॉड होतो आणि त्या फ्रॉड मध्ये जर बँकांची चूक असेल तर आता बँकांनी पैसे भरून द्यायचे। आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे। आतापर्यंत बँका तयार नसायच्या पण आता बँकांनी ते पैसे भरून द्यायचे आहेत। त्यामुळे आता बँका ज्या आहेत अशा याच्यात आता म्हणजे आता मी आपल्याला सांगतो की 2024 साली जवळपास 440 कोटी रुपये हे आपण या फ्रॉड्स मध्ये थांबवले, बँकांमध्ये गोठवले आणि त्या लोकांचे ते पैसे जे आहेत ते आपण परत केले। आणि त्यासोबत एक ऑपरेशन ब्लॅकफेस आपण सुरू केलेला आहे ज्याच्या अंतर्गत लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ असतील, पोर्नोग्राफिक व्हिडिओज असतील हे सोशल मीडियावर शोधून काढायचे आणि ते सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी काढून टाकायचे। यापूर्वी आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे जावं लागायचं, त्यांना विनंती करावी लागायची। उदाहरणादाखल एखादा सेन्सिटिव्ह कम्युनल अशा प्रकारचा एखादी गोष्ट टाकल्यानंतर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागायचं, त्यांच्याकडे आपल्याला विनंती करावी लागायची, मग ते त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला विनंती करायची। आणि अनेक वेळा मग शनिवार रविवार आला की ते सांगायचे आम्ही शनिवार रविवारी काम करत नाही, आम्ही सोमवारी काम करू। आणि मग त्याचा परिणाम असा व्हायचा की इकडे तर दंगली घडून जायच्या। आता ही कॅपॅबिलिटी आपल्याकडे तयार झाली आहे। त्याच्यामुळे आता अशा प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तात्काळ त्या क्षणी आपण सांगू शकतो। अर्थात प्रत्येक वेळी ते रिस्पॉन्ड करतात असं नाही, कारण ते आपल्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहेत, ते परदेशात बसलेले आहेत, पण बहुतांश वेळी ते आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करतात, काही वेळी करत देखील नाहीत। ही देखील एक चिंतेची बाब आहे जी केंद्र सरकार करता देखील चिंतेची बाब आहे। पण त्या संदर्भातलं काम जे आहे ते निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे। नार्कोटिक्सच्या संदर्भात खरं म्हणजे मी विश्वजित जी ज्यावेळेस राज्यपालांचं रिप्लाय म्हणजे अभिभाषणाला मी रिप्लाय दिला त्यावेळी त्याच्यावर अतिशय सविस्तर मी बोललेलो आहे। पण एवढंच सांगतो की त्या संदर्भात आता आपल्याला दिसतंय की खूप मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे। आपण जसं सांगितलं की या ज्या फॅक्टरीत आता कुठेही बंद केमिकल फॅक्टरी असेल तर तिथे आपली व्हिजिट होते। MIDC ला आपण अलर्ट केलेला आहे। बंद केमिकल फॅक्टरी ही पोटेन्शियल ड्रग तयार करण्याची फॅक्टरी बनू शकते अशा प्रकारचं हे असल्यामुळे MSAB आपल्या MIDC कडनं तशा प्रकारचे आपण कुठे कुठे बंद फॅक्टरी आहेत त्याचं इन्स्पेक्शन आपण सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे। पण ही गोष्ट देखील खरी आहे की यात अधिक जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे, कारण कमी क्वांटिटी असते आणि त्यात जास्त पैसा असतो, त्यामुळे ती पकडणं देखील अनेक वेळा कठीण जातं। आणि म्हणून या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपण एक कारवाई हातामध्ये घेतली आहे। आणि जसं मी त्या दिवशी सांगितलं की आपण हा निर्णय देखील या निमित्ताने केलेला आहे की कोणीही पोलीस हा जर NDPS शी संबंधित गुन्ह्यामध्ये पोलीस जर आढळला तर त्याला त्या ठिकाणी बडतर्फच करायचं, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड करायचं नाही, हा निर्णय देखील आपण केलेला आहे। आणि हे देखील मला सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा राज्यामध्ये आपण प्रत्येक युनिट करता सेपरेट अँटी नार्कोटिक्स फोर्स आता तयार केला। त्याचे नवीन आपण जागा तयार केल्या, म्हणजे नुसतं असलेल्या फोर्समधनं कार्व आउट नाही केला, त्याच्या जागा तयार केला, त्याची हायरार्की तयार केली आणि प्रत्येक युनिटला त्या संदर्भातली कॅपॅबिलिटी आता आपण तयार करून दिलेली आहे, जेणेकरून पूर्वी मोठ्या युनिटमध्ये कमिशनरेटमध्ये अँटी नार्कोटिक सेल असायचा पण तो खाली नव्हता, तो आता प्रत्येक पोलीस स्टेशन पर्यंत हा अँटी नार्कोटिक सेल हा आता आपण तयार करतो आहोत, जेणेकरून त्याच्यावरही आपलं पूर्णपणे हो 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 प्रॉब्लेम एकच सांगतो की नाही त्याच्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की या ज्या गोष्टी खाली बसून मोहित बोलणं ज्या गोष्टी याच्यामध्ये वापरल्या जातात त्या साध्या लायसन्सवर इम्पोर्ट करावाच लागत नाही।
साध्या लायसन्सवर प्रोक्युअर करावे लागतात. त्यामुळे आता जसं आपण काही निर्णय केले आणि ते बऱ्यापैकी करतोय की कोडीन, आपल्याला माहिती आहे कफ सिरप जे आहे याच्यामध्ये कोडीन असतं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये कोडीनच्या बाटल्या घ्यायच्या कफ सिरपच्या आणि त्याचा नशा करायचा. आता नियम आपण केला आणि फार्मसीवाल्यांनी खूप आपल्याला त्याच्यामध्ये मदत केली. आता त्यांना आपण CCTV लावायला लावले आहेत आणि कोडीनच्या संदर्भात आपण त्यांना प्रिस्क्रिप्शन शिवाय कोडीन द्यायचं नाही आणि कुठल्या प्रिस्क्रिप्शनवर दिलं याचा रेकॉर्ड ठेवायला सांगितलेला आहे. त्यामुळे कुठेही आपण इन्स्पेक्शन केल्यानंतर आपल्याला त्याचा रेकॉर्ड आता पाहता येतो आणि याच्यामुळे कोडीनचं इम्पोर्ट हे अचानक आपण पाहिलं असेल तर कमी झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण तशा प्रकारे करतोय. पण हे जे आज सिंथेटिक ड्रग्ज आहेत ज्याच्यामुळे तरुणाई पण खराब होते, हे सिंथेटिक ड्रग तयार करणं फार सोपं आहे. म्हणजे कढाईमध्ये रस टाकून जसं आपण तयार करतो तशा प्रकारे ड्रग्ज तयार होत आहेत. आणि म्हणून ही आपल्याकरता चिंतेची बाब आहे. याच्याकरता काही खूप एक्झॉटिक केमिकल्स वगैरे काही लागत नाहीत, साध्या केमिकलने तयार होतात. म्हणून याच्यावर आपल्याला इंटेलिजन्सच्या मदतीनेच कारवाई करावी लागते, ती आपण करतो आहोत. आणि याच्याशी संबंधित जे केमिकल्स आहेत ते कोण कोण त्या ठिकाणी कोणाकडे लायसन्सेस आहेत, ते बरोबर वापरतायत की नाही या संदर्भातही इंटेलिजन्स जमा करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मला एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की जी नॅशनल फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहे, या नॅशनल फॉरेन्सिक लॅबोरेटरीनी आता नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, नॉट लॅबोरेटरी, या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीने आपले 3 केंद्र युनिव्हर्सिटी 3 ठिकाणी तयार करण्याचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये देखील आता त्यांनी कालच 18 मार्चला नोटिफिकेशन काढलं. एक महाराष्ट्रामध्ये, एक छत्तीसगडमध्ये आणि एक ओडिसामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे ही महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये ही आपली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही त्या ठिकाणी तयार करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे फॉरेन्सिक सायन्समध्ये खूप मोठी कॅपेबिलिटी आपल्याकडे तयार होईल आणि त्यातनं गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्यांच्या अन्वेषणामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा फायदा हा त्या माध्यमातून मिळेल. यासोबत आपण जर बघितलं तर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात मार्वल नावाची एक प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ॲडव्हान्स रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर ॲडव्हान्स लॉ एन्फोर्समेंट लिमिटेड अशा प्रकारे मार्वल ही आपण IIMच्या सोबत तयार केलेली अशा प्रकारची आपली एक खूप महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपण इतकी मोठी कॅपेबिलिटी तयार केलेली आहे की ज्यातनं आज केवळ पोलीस विभागाला नाही तर आपल्या